शेतकरी बांधवांनो, मी संतोष करंजे, कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे। आपण आज रब्बी हंगामातील प्रमुख पिकांविषयीचे लागवड तंत्रज्ञान जाणून घेणार आहे। सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे आणि या वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पावसाचं प्रमाण निश्चित कमी झालेलं आहे, परंतु गेल्या आठवड्यामध्ये थोडासा दिलासादायक आपल्याकडे पाऊस झाल्यामुळे आपण काही रब्बी हंगामातील कमी पाण्यावर येणारी पिके जी आहेत, जिरायत पिके जी आहेत, त्याची आपण लागवड करू शकतो आणि त्यासाठी सध्या योग्य वेळ आलेली आहे। तर पुरेसा वापसा आपल्याकडे आला असल्यास आपण सध्या रब्बी ज्वारीच्या लागवडीची पेरणी करू शकतो। तर याच्यामध्ये रब्बी ज्वारीच्या लागवडीसाठी आपण एक पंचसूत्री विकसित केलेली आहे कृषी विद्यापीठाची। त्या पंचसूत्रीचा वापर करून आपण ज्वारीची लागवड करू शकता। तर या ज्वारीच्या लागवडीची पंचसूत्री काय आहे ते आपण जाणून घेऊया। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्याचं महत्त्वाचं सूत्र जे आहे त्याला आपण म्हणतो मूलस्थानी जलसंधारण। म्हणजे पडलेल्या पावसाच्या पूर्वी आपण रान बांधणी म्हणजे बांध बंदिस्ती आणि बांध बंदिस्तीनंतर आपण उताराला आडवे रिजरच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच्या रिजरच्या साहाय्याने 10 बाय 10 मीटरच्या अंतरावर उभे आणि आडवे वाफे टाकू शकतो। म्हणजे 10 बाय 10 मीटरचे आपण वाफे म्हणजेच एका एकरामध्ये 40 आपण अशा प्रकारचे वाफे तयार होतील। म्हणजे ज्याला आपण कंपार्टमेंट बंडिंग म्हणतो। तर अशा प्रकारचे कंपार्टमेंट बंडिंग जर केलं तर पडलेल्या पावसाचं पाणी थेंब न थेंब त्या प्रत्येक वाफ्यामध्ये अडवलं जातं, मुरतं आणि त्याच्यामुळे आपल्याला पाणी जास्त जागी अडवल्या गेल्यामुळे मुरल्यामुळे वापसा सर्वत्र सारखा राहतो आणि वापसा सर्वत्र सारखा राहिल्यामुळे चढावर आणि उताराच्या बाजूला सगळीकडे एकसारखं पाणी मुरतं की जेणेकरून ज्वारीची पण पेरणी झाल्यानंतर उगवण एकसारखे होते। नंतर जो ताण पडतो त्या ताणाच्या परिस्थितीमध्ये चढावरील ज्वारी ही बारीक राहते आणि उताराच्या बाजूची लवणात जिथं पाणी जास्त मुरलं आहे त्या ठिकाणी ज्वारी आपली अतिशय चांगली वाढते। म्हणजे आपण जर हे मूलस्थानी जलसंधारण नाही केलं तर आपण बहुतांशी 50% आपले नुकसान होणार आहे। त्यासाठी आपण कधीही आत्ता जर मूलस्थानी जलसंधारण केलं असतं तर पडलेलं पावसाचं पाणी थेंब न थेंब हा एकसारखा सगळीकडे मुरला असता। तर हे मूलस्थानी जलसंधारण केल्यानंतर आपण ते वाफे मोडून पुन्हा लगेच आपण पेरणी करून पुन्हा त्या प्रकारची रान बांधणी करू शकतो, वाफे आपण टाकू शकतो। आता हे पहिलं सूत्र झालं। दुसरं सूत्र जे आहे ते आपण जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवडले पाहिजे। तर याच्यामध्ये जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड म्हणजे शिफारसीत वाण की ज्याच्यामध्ये आपल्या मोहोळच्या संशोधन केंद्रामध्ये ज्वारीचे जे वाण विकसित केलेले आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत त्या वाणांचा आपण निवड केली पाहिजे। तर त्यांनी शिफारसीत केलेले जे वाण आहेत त्याच्यामध्ये बागायती जमिनी आणि बहारी जमिनीसाठी फुले वसुधा ह्या वाणाची शिफारस महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केलेली आहे। त्याचबरोबर भारी मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये जर आपल्याला पेरणी करायची असेल तर फुले चित्रा, फुले सुचित्रा आणि फुले रेवती या वाणाची आपण पेरणी करू शकतो। ते उत्पादन तर जास्त देतातच आणि त्या जिरायत आणि बागायत परिस्थितीमध्ये चांगलं काम करतात। फुले वसुधा असेल, फुले रेवती, फुले चित्रा, फुले सुचित्रा ही जिरायत आणि बागायत या दोन्ही भागामध्ये चांगलं काम करतात। साधारणपणे 15 ते 18 क्विंटल बागायत क्षेत्रामध्ये आपल्याला या ज्वारीच्या वाणाचं उत्पादन मिळू शकते। तेच आपण जिरायत पेरणी केली तर किमान 8 ते 10 क्विंटल उत्पादन येतं आणि त्याचबरोबर कडब्याचे उत्पादन आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे देणारे सगळे वाण आहेत। जवळपास 10 ते 12 क्विंटल, काही ठिकाणी 15 क्विंटल एका एकरामध्ये आपल्याला कडब्याचं उत्पादन ह्या वाणांचं मिळू शकते आणि त्याप्रमाणे ते वाण अतिशय चांगले वाढतात। त्याचबरोबर असं जमिनीच्या शिफारसीनुसार जमिनीच्या प्रकारानुसार हलक्या रानामध्ये आपण शक्यतो हे नेहमीचे वाण वापरू नये।
मालदांडीसारखा जरी वाण वापरायचा असेल तर तो मध्यम ते भारी स्वरूपाच्या रानामध्ये पेरावा लागतो. हलक्या रानामध्ये जर आपल्याला ज्वारी पेरायची असेल तर फुले अनुराधा हा वाण आपण निश्चित पेरणीसाठी निवडला पाहिजे. फुले अनुराधा या वाणाचं बियाणं हलक्या रानामध्ये काहीतरी उत्पादन देऊन जातं. म्हणजे 4 ते 5 क्विंटल आपल्याला हमखास उत्पादन मिळेल. ज्याऐवजी आपण जर दुसरे वाण लावले तर त्याचा बाटूक पण आपल्या हातामध्ये पडणार नाही. म्हणून ज्वारी करताना हलक्या रानामध्ये कधीही दुसरी ज्वारी वापरू नका. अनुराधाच आपण वापरा किंवा त्याच्यापेक्षा झालं तर सिलेक्शन 3 नंबर आहे ते पण चांगल्या प्रकारचं वाण आहे ते आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर जमिनीच्या प्रकारानुसार वाण निवड नंतरचं जे सूत्र आहे ते आपण लागवड अंतर हे म्हणजे 2 चाळीच्या पाबरीने पेरणी केली पाहिजे. एका एकरामध्ये साधारणपणे 54,000 रोपांची संख्या राहिली पाहिजे. 54,000 ते 58,000 आपण राखू शकतो. म्हणजे 18 इंचच्या पाबरीने आपण पेरणी केली पाहिजे. 1.5 फूटच्या अंतराने 18 इंच बाय 4 इंच या जर अंतर आपण राखलं तर उत्पादन आपल्याला अपेक्षित येतं. ज्या ठिकाणी आपण दाट पेरणी करतो त्या ठिकाणी नंतरचं पाण्यात ताण पडल्यानंतर उत्पादन मिळू शकत नाही. तर हे पेरणी करताना आपण 2 चाण्याच्या पाबरीने पेरणी करायची किंवा BBMचा अवजार असेल तर त्यांनी एका ह्याच्यात खत आणि एका ह्याच्यात बी पेरायचं. खत आणि बी एका वेळी पेरून दिलं तर ज्वारीचं उत्पादन अतिशय चांगलं येतं. बागायती ज्वारीसाठी आपण एकरी 1.5 ते 2 बॅग 10-26-26 पेरणीच्या वेळी द्यायचे आहे आणि जिरायत ज्वारीसाठी एकरी 1 बॅग DAPची आपण पेरणीच्या वेळी द्यायची आहे. त्याच्यानंतरचं सूत्र जे आहे ते बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया केली म्हणजे कीड रोग तर आपण नियंत्रित करतोच, शिवाय त्याला आपल्याला रासायनिक खतांच्या मात्रेमध्ये पण आपण जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया केली तर निश्चित बचत होते. ते एकरी 4 किलो बियाणं आपल्याला लागतं. तर 4 किलो बियाण्यासाठी आपण 100 मिली ॲझोटोबॅक्टर आणि 100 मिली PSB म्हणजे नत्र स्थिर करणारा जीवाणू आणि स्फुरद विरघळणारा जीवाणू याची 1 किलो बियाण्याला 25 मिली याप्रमाणे आपण या दोन्ही जीवाणूंची 25-25 मिली याप्रमाणे सावलीमध्ये बीज प्रक्रिया करायची आणि लगेचच बियाणं आपण पेरायला घ्यायचं. पावडर स्वरूपातले जीवाणू जर असतील तर गुळाच्या द्रावणामध्ये मिक्स करून आपण घट्ट द्रावण आपण सावलीमध्ये बियाण्याला चोळायचं अलगद आणि बियाणं सावलीतच वाळवून घ्यायचं आणि नंतर पेरणीला घ्यायचं. त्याचबरोबर खोडकिडा किंवा खोडमाशी आपण म्हणतो पहिल्या 15 दिवसामध्ये येते, ती येऊ नये म्हणून आपण त्यासाठी कार्बोसल्फान 3 ग्राम प्रति 1 किलो बियाणे याप्रमाणे त्याला बीज प्रक्रिया करायची आहे. तर हे बीज प्रक्रियेचं सूत्र आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण जे महत्त्वाचं सूत्र जे आहे ते कोळपणीचा वापर. पेरणीनंतर उगवणे झाल्यानंतर आपण विरळणी तर करायची, 10 दिवसाच्या विरळणी झाली पाहिजे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की विरळणी केल्यानंतर आपल्याला साधारणपणे 25 ते 30 दिवसांनी फटीचं कोळपं चालवायचं आहे. फटीचं कोळपं चालवल्यानंतर काय होतं की व्ही आकाराचं ते कोळपं असल्यामुळं ते जमिनीमध्ये आपल्याला एक प्रकारची काकरी तयार करते, माती फोडते आणि भर लावते. ज्याच्यामुळे जर समजा नंतरचा एखादा पाऊस झाला तर ते पावसाचं पाणी त्या सरीमध्ये पडतं, अडतं आणि मुरतं. तर त्यासाठी हे फटीचं कोळपं चालवणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर साधारण 45 ते 55 दिवसादरम्यान एक आपण पाशीचं कोळपं चालवायचं आहे. पाशीचं कोळपं चालवल्यानंतर जर समजा पाण्याचा ताण पडला तर त्यावेळी पाण्याचा ताण पडल्यानंतर आपण त्या पडणाऱ्या जे भेगा आहेत जमिनीमध्ये त्या पाशीच्या कोळपांना बुजवू शकतो. त्याचबरोबर आलेले तण आपण कोळपणी करू शकतो. तर हे दोन्ही प्रकारचं काम होईल. पाणी आपल्या जमिनीमध्ये टिकवण्याचं काम पण होईल आणि दुसरं काम होईल की तण नियंत्रण पण होईल. हे दोन्ही प्रकारे फायदा त्या पाशीच्या कोळपाचा होतो. आणि शेवटी आपण जे कोळपं चालवायचे त्याला आपण फटीचं कोळपं की जेणेकरून पुन्हा आपल्याला जर नंतर पाऊस पडला तर त्यावेळी त्यामध्ये पाणी अडून मुरू शकतं. तर अशा प्रकारचे कोळपणीची कामं करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्वारीमध्ये चिकटा आणि मावा जास्त प्रमाणामध्ये येतो. मावा आला की चिकटा येतो. तर मावा त्याच्या पानातला रस शोषून घेतो आणि माव्याच्या रस शोषल्यानंतर जे काही विष्ठा मागे पडते त्याच्यामुळे काजळी किंवा चिकटा निर्माण होतो. तर तो चिकटा येऊ नये म्हणून आपण पेरणी करताना जर दर 10 ओळीनंतर 2 ओळी आपण करडईच्या पेरल्या
तर हे करडीचं पीक सापळा पीक म्हणून काम करतं. करडीवर मावा जास्त प्रमाणात येतो आणि आपण फवारणी करडीच्या पिकावर जर केली तर ते मावा नियंत्रित झाला तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा चिकटा हा रोग येणार नाही. चिकटा हा रोग नसून किडीचं नियंत्रण करणं गरजेचं असतं. आणि जे आपण करडी लावणार ते करडीचं उत्पादन पण आपल्याला मिळेल, त्यातून तेलाचं उत्पादन पण आपल्याला करता येईल. तर अशा प्रकारे ज्वारीचं नियोजन करणं गरजेचं आहे. शिवाय आपण ज्वारीची जिरायत पेरणी करणार असू तर दर 10 ते 15 वेळेनंतर एक मृत सरी आपण निर्माण केली पाहिजे, ज्याला आपण कॉन्झर्वेशन फरो म्हणतो. तर नंतर पाऊस एखादा पडला तर त्या सरीमध्ये पाणी आपलं मुरून जातं की तो फायदा ज्वारीच्या पिकाला होतो. म्हणजे कॉन्झर्वेशन फरो हा रब्बी हंगामातील पिकासाठी फार महत्त्वाचा आहे आणि तो आपण करून घेतला पाहिजे. मग कुठलंही पीक असू द्या, ज्वारी असेल, हरभरा असेल, करडी असेल या किंवा गहू आपण जिरायत करणार असतो तर या प्रत्येकसाठी आपण मृतसरी ही काढलीच पाहिजे. आणि पहिल्या 15 ते 20 दिवसामध्ये खोडकिडीचे नियंत्रण ज्वारीमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. त्यावेळी समजा सुरुवातीला 15व्या दिवशी जर आपण खोडकिडीसाठी क्लोरोपायरिफॉसची फवारणी जर केली, 10 लिटर पाण्यामध्ये 15 मिली क्लोरोपायरिफॉस जर घेऊन आपण ज्वारीवर फवारणी केली तर आपण खोडकिडीचं नियंत्रण करू शकतो. किंवा जैविक पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल तर बिवेरिया मेटारायझियम 5 ग्राम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आपण त्याच्यावर फवारणी केली तर खोडकिडीचं नियंत्रण बऱ्यापैकी आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीनं ज्वारीचं नियोजन आपल्याला करण्याची गरज आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पीक आपल्याला आत्ता जर करायचं झालं तर करडई पण आपण एक नगदी पीक म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. अगदी कमी पाण्यामध्ये पाणी मिळालं तरी ठीक, नाही मिळालं तरी चांगल्या प्रकारे उत्पादन देऊ शकतं असं करडईचं पीक आपण आत्ता लागवड करू शकतो. तर करडईच्या पिकामध्ये सध्याला नवीन वाण विकसित झालेले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने SS 780 आणि परभणी म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले PBNS 86 आणि PBNS 12 हे दोन्ही वाण आपल्याला उपयुक्त आहेत. काटेरी वाण आहेत परंतु उत्पादन जास्त देतात. साधारणपणे जिरायत भागामध्ये 7 ते 8 क्विंटल आपण उत्पादन घेऊ शकतो आणि पाण्याची व्यवस्था तर आपण 10 ते 12 क्विंटल प्रति एकरी करडईचं उत्पादन घेऊ शकतो. आणि करडईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर हे तेलबिया म्हणून मुख्य पीक आहे. तेलाला मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि आपण जे रिफाईन तेल खातोय त्याच्याऐवजी घरच्या घरी आपण तेल तयार करून खाल्ली तर त्याचा निश्चित फायदा आपल्याला जास्त आहे. तर त्याच्याबद्दल मी जास्त सांगणार नाही तेल कुठलं कधी खाल्लं पाहिजे, परंतु आपल्या भागात जे तेलबिया पिकतात त्या तेलबियांचं आपण तेल तयार करून आपल्या घरच्या घरी आपण ते खाऊ शकतो. जसं लागेल तसं आपण त्याचं तेल घाण्यावर काढून खाऊ शकतो. तर हे पिकं जर आपल्याला लावायची असतील अशा प्रकारची तर त्याचं बियाणं आपल्याला विद्यापीठाने विकसित केलेलं उपलब्ध आहे. सध्या महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत तेलबियासाठीची प्रात्यक्षिक घेतली जात आहे. त्याच्या अंतर्गत बियाणं काही तालुका कृषी अधिकाऱ्यांच्याकडे उपलब्ध झालेले आहे. तर ते बियाणे आपण घ्या. याच्यामध्ये पाणी बिलकुल लागत नाही, खतं औषधं कमी लागतात. कमी पाण्यामध्ये आपण 5 ते 7 क्विंटल जर उत्पादन काढलं किंवा 8 क्विंटलपर्यंत जरी काढलं तरी आपल्याला निव्वळ नफा ह्या पिकामध्ये जास्त मिळतो. खर्च कमी राहते, मजुरी जास्त लागत नाही आणि गेल्या 2 वर्षामध्ये त्याला मार्केट रेट पण चांगले आहेत. साधारणपणे 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव या करडईसाठी मिळतोय. आणि सुधारित वाण जर वापरले तर आपण निश्चित याला चांगले पैसे आपल्याला मिळणार आहेत. तर करडई करताना पण आपण ज्वारीसारखेच 2 चाड्याच्या पाबरीने आपण एका चाड्यातून बी आणि दुसऱ्या चाड्यातून खत, करडईसाठी 1 बॅग DAPची आपण पेरणी वेळी द्यायची गरज आहे. आणि एका एकरसाठी आपल्याला 6 किलो बियाणं करडईचं लागतंय. ते 6 किलो बियाणं आपण एका एकरासाठी पेरायचं आहे. आणि पेरणीतलं अंतर जे आहे ते 1.5 फूट आपल्याला ठेवायचं आहे. 1.5 फूट बाय 6 इंच या अंतराने आपण पेरणी करायची आहे. जर दाट पेरणी झाली तर आपण साधारणपणे महिन्याच्या दरम्यान त्याच्यातली जी मध्ये उगवलेली जी करडईची पात आहे ती कापून आपण उपटून मार्केटमध्ये भाजी म्हणून पण देऊ शकतो. याचा दुहेरी फायदा आपल्याला मिळतोय आणि करडईचं उत्पादन पण आपल्याला मिळणार आहे. याला
पाण्याची व्यवस्था जर असेल तर आपण फुलाच्या अवस्थेमध्ये एखादं पाणी देऊ शकतो, आणि जर पाणी नसेल तरी पण जिरायत भागामध्ये आत्ता ओलीवर आपण पेरणी केली तर त्याला उत्पादन चांगले येतं. पण ज्यांच्याकडे 2 पाण्याची सोय आहे त्यांनी फुलं लागण्याची अवस्था आणि दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जर 2 पाणी दिले आपण, संरक्षित पाणी, तर निश्चित आपण 10 ते 12 क्विंटलपर्यंत याचं उत्पादन काढू शकतो. तर हे करडईचं पीक आपण निश्चित करा. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना तर हरभराची तयारी करणार असेल, जिरायत हरभरा पेरणी करायची असेल तर 15 ऑक्टोबर हा उचित कालावधी आहे. तर त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपण जर लागवड करायची असेल तर रुंद गादीवापी पद्धतीने हरभऱ्याची लागवड केली तर फायद्यातली राहते. सरीवर रंब्यावर टोकन पद्धतीने जरी हरभऱ्याची लागवड केली तरी फायद्यातली राहते. कारण हरभरा सपाट वाफावर केल्यावर पाणी जास्त साठून राहिलं तर त्याच्यामध्ये मरचं प्रमाण जास्त होतं आणि उत्पादन पण तेवढ्या प्रमाणात येत नाही. तर दाट हरभरा तर कधी झालाच नाही पाहिजे. पेरणी करताना हरभरा 1.5 फूट बाय 4 इंच या अंतराने पेरायचा असतो. आणि जिरायत आणि बागायत याप्रमाणे हरभऱ्याचे जे वाण विकसित केलेले आहेत त्याची लागवड करायची आहे. आपल्याला जिरायत बागामध्ये विजय आणि विशाल हे 2 वाण आपल्या विद्यापीठाने शिफारसीत केलेले आहेत. त्याचबरोबर दिग्विजय हा बागायत आणि जिरायत या दोन्हीसाठी उपयुक्त असा वाण आहे. तर विजय, विराट, विशाल आणि दिग्विजय हे सगळे वाण आपल्यासाठी अतिशय चांगले आहेत. त्याचबरोबर आता नवीनच विकसित केलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विक्रम, फुले विक्रम आणि फुले विक्रांत हे 2 वाण हरभऱ्यासाठी संशोधित वाण विकसित केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकतं विक्रांत आणि विक्रममध्ये. विक्रम हा असा आहे की विक्रम मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी चालतो, म्हणजे आपण मशीन्सद्वारे काढू शकतो कारण त्याला गाठी वरच्यावर लागतात. आणि दिग्विजय आणि विक्रांत जो आहे की तो जास्त पसरतो आणि डाळ्याला खालपासून वरपर्यंत घाटे लागतात. तर हे दोन्ही वाण अंतर जर राखलं गेलं तर काही ठिकाणी आम्ही असं पाहिलं की 1700 ते 1800 घाटे एका डाळ्याला हरभऱ्यामध्ये उसामध्ये हरभरा अंतर पीक म्हणून घेतला होता आणि तेवढं त्याला एका डाळ्याला घाटे दिसून आले. म्हणजे याचा अर्थ अंतर आपण कसं राखतो आणि पेरणी कशा पद्धतीने करतो त्याच्यावर त्याचं उत्पादन अवलंबून राहतं. फक्त हरभरा पेरणी करताना आपण BBF किंवा सरीवरंब्यावर जर केला तर निश्चित त्याचा फायदा आपल्याला जास्त आहे. फक्त सरीवरंब्यावर आणि BBF करताना पाण्याची आवश्यकता लागते. जिरायतमध्ये आपण अशा प्रकारे पेरणी करताना सपाट वाफेवरच आपल्याला करावी लागते किंवा सलग पेरणी 1.5 फुटाच्या अंतराने करावी लागते. दाट कुठेही झाले असेल तर विरळणी करावी लागते. हरभऱ्यामध्ये मर रोग येऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा बीज प्रक्रिया करायची आहे, ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा विरिडी नावाचं जैविक बुरशीनाशक आहे ते 5 ग्रॅम प्रति किलो 1 किलो बियाणे याप्रमाणे त्याला बीज प्रक्रिया करायची. आणि सोबत जीवाणू संवर्धनामध्ये रायझोबियम आणि स्फुरद विरळणारे जीवाणू याची बीज प्रक्रिया प्रति किलो बियाणे 25 ग्रॅम प्रत्येकी रायझोबियम आणि PSB याची बीज प्रक्रिया आपल्याला करायचीच आहे. सोबत हरभऱ्याची पेरणी करताना एका एकरामध्ये आपण खतं जी पेरणी करायची पेरणीच्या वेळी आपण 1 बॅग DAP आणि 10 किलो गंधक याची पेरणीच्या वेळी आपण खतं वापरायची आहे. ही एवढी खते त्याच्यासाठी पुरेशी आहे. त्याचबरोबर हरभरा पेरणी करताना आपण सापळा पिकं लावायचे. त्याच्यामध्ये जी घाटेआळी येते ते घाटेआळीच्या नियंत्रणासाठी सापळा पिकं आपण हरभरा पेरणी करताना लावायचे. तर आपण बांधाच्या चारी बाजूनं मक्याची आपण एक ओळ लावायची आहे आणि मध्ये आपण कुठेतरी बाजरी आणि ज्वारीचं बी विस्कळून टाकायचं आहे की जे पक्षी बैठकासाठी आपल्याला उपयोगी ठरतं. त्याचनंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की आपण सापळा पिकामध्ये घाटेआळीची अंडी घालण्यासाठी एक आपल्याला पीक लागतं ज्याच्यावर घाटेआळी अंडी घालेल. तर ते गावरान झेंडू किंवा मोहरीचं पीक आपण उतोडं म्हणून त्याच्यामध्ये विस्कळून टाकलं तर त्या मोहरी आणि झेंडूच्या पिकावर जे फुले येतात त्या फुलांवर घाटेआळीचे पतंग अंडी घालतात आणि मग आपण फवारणी करताना या झेंडू आणि मोहरीच्या पिकावर जर फवारणी केली तर अंडी आपण सगळी नष्ट करू शकतो. त्याचबरोबर हरभऱ्यामध्ये 50% फुलण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला सापळा लावायचे आहेत ज्याला आपण कामगंध सापळे म्हणतो. तर 1 एकरसाठी 4 ते 5
किंवा जास्तीत जास्त 10 सापळे आपण लावू शकतो की ज्याच्यामुळे घाटे अळीचं नियंत्रण आपल्याला चांगल्या प्रकारे करता येतं. तर हे आत्ताच्या घडीला आपल्याला हरभरा पिकासाठी करायचं आहे. काही शेतकऱ्यांनी हरभरा लावणार असेल तर हरभराच्या जो साऱ्यानंतर वरंबा पडतो त्या वरंब्यावर 2 ते 2.5 फुटावर आपण एरंडी हे पीक लावलं तर एरंडी पण आपल्याला हरभऱ्यामध्ये आंतरपिकाला चांगले एक वरदान ठरणार आहे. हरभरा निघाल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यामध्ये एरंडीचं पीक पूर्ण निघून जातं. तर हरभऱ्याचं उत्पादन गेल्या वर्षी आम्ही पाहिलं की 8 क्विंटल एकरी मिळालं आणि एरंडीचं उत्पादन 14 क्विंटल. दोन्हीचं जर इकॉनॉमिक पाहिलं तर 1 लाखापेक्षा जास्त होतं. तर आपण हरभरा आणि एरंडी हे आंतरपीक जर घेतलं तर निश्चित आपल्याला जास्तीत जास्त पैसे मिळतील. एरंडीमध्ये आपण गावरान एरंडी लावण्यापेक्षा हायब्रिड एरंडीचे वाण असतात ते गुजरातमध्ये संशोधित केलेले वाण आपण आपल्या भागामध्ये आता प्रात्यक्षिकासाठी घेतलेले आहे. तर गेल्या वर्षी जवळपास 50 एकरवर आम्ही हरभरामध्ये एरंडी घेतली होती. यावर्षी आपल्या महाराष्ट्रात एक 4-5 जिल्ह्यामध्ये आपण जवळपास 350 ते 400 एकरवर आता यावर्षी एरंडीचं पीक घेतलेलं आहे. तर ते पण आपण यावर्षी जर करायचं असेल हरभरा तर हरभऱ्यानंतर त्याच्या वरंब्यावर एरंडी आपण निश्चित लावा. त्याचबरोबर आता सध्याची परिस्थिती आहे की लोकांना गहू लावावा लागतो. गहू खाण्यासाठी काही आपण लावतो. तर गव्हासाठी आपण जर लागवड करायची असेल तर पेरणी करताना 2 चाण्याच्या पाबरीने 22 इंचाच्या अंतरामध्ये आपण पेरणी करू शकतो. 22 सेंटीमीटरच्या अंतरामध्ये 9 इंचाच्या अंतरावर आपण त्याची पेरणी करू शकतो. तर याच्यामध्ये पेरणी करताना आता आपण जिरायत वाण म्हणून जर विचार करायचा झाला तर जिरायतमध्ये पंचवटी आणि नेत्रावती हा कमी पाण्यावर येणारे वाण आहेत ते आपण पेरणी करू शकतो. आणि बागायती वेळेवर पेरणी जी म्हणतो आपण नोव्हेंबरच्या पुढे 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर बागायती वेळेवर पेरणी गव्हाची म्हणतो. तर त्या वेळेवर पेरणीच्या वेळी आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले त्रिंबक हा वाण आपण वापरू शकतो. NIW 301. त्याच्यानंतर तपोवन हा वाण एक सरबती वनामध्ये आहे तो वापरू शकतो. किंवा फुले समाधान हा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वाण जो आहे तो आपण बागायती वेळेवर पेरणी करू शकता. त्याचबरोबर मग जुने वाण जर म्हणले तर HD 2189 हा आपण त्यावेळी पेरू शकतो. त्याचबरोबर खपली गव्हाचा वाण जर आपल्याला पाहिजे असेल तर MACS 2971 हा वाण आपण लावू शकतो. खपली गव्हाचा वाण हा आगरकर संशोधन केंद्राने विकसित केलेला आहे तो आपण वापरू शकतो. त्याचबरोबर गव्हामध्ये MACS 6222 हा पण आगरकर संशोधन केंद्राने विकसित केलेला वाण आहे ज्याचं उत्पादन पण चांगलं आहे आणि चपातीही चांगली आहे. तर तेही वाण आपण बागायती वेळेवर पेरणीसाठी घेऊ शकतो. आणि उशिरात डिसेंबरमध्ये जर आपण पेरणी करणार असू तर NIW 34 किंवा AKW 4627 हे वाण आपल्याला उशिरा पेरणीसाठी अतिशय चांगले आहेत. तर ते वाण आपण उशिरा पेरणीसाठी पण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे गव्हाची पेरणी आपण करताना हे वाण आपण निवडले पाहिजेत. आणि पेरणी करताना नुसती पेरणी न करता त्याला बेसल डोस हा द्यायलाच पाहिजे. तर जिरायत गव्हाची पेरणी करणार असेल तर आपण पेरणीवेळी 1 बॅग 10-26-26ची आणि 10 किलो झिंक सल्फेट हा गव्हाला पेरणीच्या वेळी द्यायला पाहिजे. आणि बागायती वेळेवर पेरणी करताना ज्या ठिकाणी 4 ते 5 पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी 1 एकरी 10-26-26च्या 2 बॅग आणि 15 किलो झिंक सल्फेट आपण ज्यावेळी बी पेरणार त्यावेळीच याच्यामध्ये खतं पेरून द्यायचे आहे. अशा प्रकारे आपण आत्ता गव्हाच्या लागवडीसाठी नियोजन करावं. लागवडीच्या नियोजनाच्या बाबतीत मी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. नंतरच्या टप्प्यामध्ये आपण त्याच्यासाठी लागणारी कीटकनाशक औषधं फवारण्या कोणत्या घ्यायच्या ह्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत. परंतु सध्या आपली वेळ आल्यामुळे आपण या पद्धतीने आता नियोजन करायला पाहिजे. त्याचबरोबर आत्ता रब्बी हंगामामध्ये आपण मका सूर्यफूल यासारखी पिकं लागवड करू शकतो. कारण काही ठिकाणी चाऱ्यासाठी किंवा उत्पन्नासाठी मका घ्यायची असेल तर मका आपण आत्ता लागवड करू शकता. त्याचबरोबर सूर्यफुलाची पेरणी जर केली तर सूर्यफूल पण आपल्याला चांगल्या प्रकारे आत्ताच्या परिस्थितीमध्ये येऊ शकतं आणि उत्पादन पण चांगले येईल. कारण ह्या वेळेवर आपण पेरणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लातूरचं संशोधन केंद्र जे आहे तेलबिया संशोधन केंद्र त्यांनी विकसित केलेलं जवसाचं जे वाण आहे L93 ते जर आपण पेरणी केली तर 2 महिन्यामध्ये
हे पीक काढलेलं येतं आणि L93चं उत्पादन हे 6 ते 8 क्विंटलपर्यंत एकरी निघतोय. तर जवस पण आपण लावू शकतो. जवस कमी पाणी ज्याच्याकडे आहे त्यांनी आताच्या वापशावर जर पेरणी केली तर साधारणपणे 1 फुटाच्या पावडीने 12 इंचाने जर पेरणी केली तर 2 महिन्यामध्ये जवसाचं उत्पादन येतं. अतिशय कमी कालावधीतलं पीक आहे, त्याला मागणी खूप आहे. औषधी गुणधर्म म्हणून त्याचं तेल वापरलं जाते, औषधामध्ये त्याचा वापर होतो. तर अशा प्रकारचं पीक आपण घ्या. जवसाचं बियाणं तुम्हाला पाहिजे असेल तर KVK मध्ये उपलब्ध आहे, परभणीला विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे, लातूरच्या संशोधन केंद्रामध्ये आपण चौकशी करू शकता. तर हे अशी आपण पिकं सध्याला निवडण्याची गरज आहे असं मी सगळ्यांना आवाहन करतो. अधिकचा आता वेळ घेत नाही, परंतु महत्त्वाची जी पिकं आहेत त्याविषयीची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाचा थोडासा विषय सांगायचा राहून गेला की आपण ज्यावेळी तणनाशकाच्या बाबतीत एक थोडं सांगायचं राहिलं की ज्वारी आपण पेरणी करतो त्यावेळी ज्वारीला पीक पेरल्यानंतर पीक उगवायच्या आधीमध्ये वापशावर आपण पुढून पाठीमागे अट्राजिन नावाचं एक तणनाशक मारायला पाहिजे, ज्याच्याकडून तण नियंत्रण चांगल्या प्रकारे आपल्याला होईल. त्याला एकात्मिक तण नियंत्रण आपल्याला करायचं आहे. आणि दुसरं हरभराचं जे पीक आहे ते हरभराच्या पिकाला आपण पीक पेरल्यानंतर उगवायच्या आधी वापशावर आपण उगवणीपूर्वीचं तणनाशक जे आहे ते पेंडिमेथिलिन नावाचं तणनाशक आपण पुढून पाठीमागे जमिनीवर फवारायचं आहे. म्हणजे ह्या दोन्ही पिकाचं तण नियंत्रण आपलं प्रभावीपणे होणार आहे. तर हे तणनाशकाचा पण वापर आपण निश्चित करा एवढं आवाहन करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेण्यासाठी KVK बारामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.